अणुभट्टीची सुद्धा जी तंत्रज्ञानाची व्यवस्था आहे तिच्यात बिनसू शकतं काही. ते जर बिनसलं तर घडणारा अपघात भयंकरच मोठा आहे. त्याच्यातनं किरणोत्सारी आणि घडणारा अपघात भयंकरच मोठा आहे. असा एक घडला न्यूयॉर्कच्या शेजारी 3 माइल आयलंड नावाचं आहे. त्याच्यावर अणुभट्टी आहे अमेरिकेची. 28 मार्च 1979 ह्या तारखेला तिच्या यंत्रणेत काहीतरी बिघाड झाला. सगळे सायरन आरडाओरडा त्यांनी करणं चालू केलं. त्या व्यवस्थापकांनी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP म्हणतात ते असतं प्रयत्न केले, पण त्यांना लक्षात आलं की नाही काहीतरी बिघडलेलंच आहे आणि आता ह्याच्यातून किरणोत्सारी बाहेर पडणार आहे, द्रव्य रेडिओ ॲक्टिव्हिटी बाहेर पडणार आहे. अमेरिकन व्यवस्था असल्यामुळे कुठलीही गोपनीयता किंवा दडपादडप्या न करता त्यांनी ताबडतोब आणीबाणी जाहीर केली. स्थानिक आणीबाणी पब्लिकली डिक्लेअर केलं आणि मग इव्हॅक्युएशन किंवा लोकांना त्रास कमी होईल ह्याच्या व्यवस्थांचे एक प्रोटोकॉल स्टँडर्ड ते चालू केलं. अमेरिकेचं त्यावेळी राष्ट्राध्यक्ष होतं जिमी कार्टर. त्यांनी पण राष्ट्रीय पातळीला आणि 3 माइल आयलंड तो धक्का होता की टेक्नॉलॉजीत काहीतरी बिनसू शकतं. दरवेळी अण्वस्त्र स्पर्धा पण पाहिजे असं नाही, कोणतरी बटन दाबलं पाहिजे असं पण नाही, किंवा कम्प्युटरनी आदेश दिला असं सुद्धा नाही, किंवा काहीतरी चुकीचं कम्प्युटरनी अन्वयार्थ लावला असं सुद्धा नाही. अरे नुसत्या अपघातातून होऊ शकतं. बरं 3 माइल आयलंड हा काहीच नाही. अण्वस्त्रांचा धोका आणि संभाव्य अपघात झाले तर त्याचं एक वर्गीकरण करण्यात आलं होतं. त्याला कॅटेगरी 1, 2, 3, 4 अशी रचना करण्यात आली. प्रत्येक पुढचं आधीच्याचं डबल धोका असलेलं, म्हणजे आकडा जेवढा मोठा तेवढा त्याच्या आधीच्या आकड्याचं डबल मोठं संकट आहे. तर सगळ्यात मोठं आहे 7 की सगळ्यात मोठं अण्वस्त्राचं संकट तो अपघात असेल, युद्ध असेल, हे 7. 26 एप्रिल 1986ला सोव्हिएट रशिया, त्यातलं त्यावेळी युक्रेन, पण रशियाची अणुभट्टी चेर्नोबिल या ठिकाणी, तिथे अपघात घडला. तो नियंत्रणाच्या बाहेर गेली ती अणुभट्टी. तिच्यामधलं अणुभट्टीमध्ये जे हेवी वॉटर असतं तिच्या व्यवस्थापनात बिनसलं काहीतरी. त्या भट्टीचा झाला स्फोट. तिला असा स्फोट झाल्यास एक असं कव्हर लागतं की तो त्याच्या आतमध्ये नियंत्रित राहील, तो स्फोट. ती व्यवस्था नव्हती आणि असमंतामध्ये किरणोत्सारी द्रव्य असमंतामध्ये जायला सुरुवात झाली. दुर्दैवाने सोव्हिएट व्यवस्था म्हणजे साम्यवादी, अपारदर्शक, त्यामुळे आधी दडपायचा प्रयत्न झाला आणि चेर्नोबिलपासून लांब लांब अंतरापर्यंत अफगाणिस्तान सकट आणि पश्चिमेला युरोप सकट तिकडची रेडिओ ॲक्टिव्हिटी शोधणारी जी मापकं बसवलेली होती त्यांनी दाखवणं चालू केलं की ही मानवाला घातक प्रमाणातली रेडिओ ॲक्टिव्हिटी कुठून आली अचानक. कारण किरणोत्सर्ग हे आत्तासुद्धा असतो आपल्याभोवती, पण तो किमान पातळीचा आहे. दरवेळी त्याचा लगेच आपल्यावर परिणाम होत नसतो. एक किमान पातळी त्यांनी जर पार केली, त्याला शास्त्रीय नाव आहे क्रिटिकल मास, तर त्याचा आपल्याला त्रास होणं चालू होतं. अणुयुद्धाचा धोका कळणाऱ्या युरोपमध्ये आणि ठिकठिकाणी त्याची मापकं बसवलेली होती. त्यांनी सांगणं चालू केलं की ही मानवाला घातक प्रमाणातलं अचानक रेडिओ ॲक्टिव्हिटी मापकं दाखवत आहेत, कुठनं आली. मग ते शोधण्याची पण दिशा आहे म्हणून हळूहळू कळत गेलं की नाही हे कुठेतरी सोव्हिएट रशियात. आणि ज्या वेळेला इलाज उरला नाही त्यावेळेला मग सोव्हिएट रशियाने जाहीर केलं की हो सॉरी, आमच्या इथे चेर्नोबिलला झाला. 5 लाख माणसं बाधित आहेत. 5 लाख, 500,000, 5 लाख त्यांना हलवलं गेलं. तेव्हापासून आजपर्यंत चेर्नोबिल उद्ध्वस्त आहे. आता त्या घटनेला आता 30 वर्ष पूर्ण होऊन गेली. आता कुठे पुन्हा एकदा तिथे वनस्पती कदाचित येऊ शकते, पण माणसं तर फिरकत नाहीतच. काही काळापूर्वी एका चॅनलनी त्याची स्टोरी केली होती पुन्हा की आता आत्ताचं चेर्नोबिल कसं आहे. तर अर्थातच त्या अणुभट्टीच्या भोवती सर्वत्र गवत उगवलं आहे, झाडं उगवली आहेत, सगळी पडझड झालेली, सगळी मोडतोड झालेली आहे. माणसं तिथे वावरतच नाहीत. त्यामुळे जे निसर्गाच्या आपल्या गतीने जो केऑस तिथे निर्माण होईल तशातली. मला ते पाहताना डोळ्यासमोर 3 आणि 4 डिसेंबर 1984ला आपल्या भारतामध्ये भोपाळमध्ये जे गॅस कांड घडलं, ते गॅस कांड
आणि त्याही 30 वर्षांनंतर त्या भोपाळमधल्या बाधितांना अजूनपर्यंत न्यायही मिळालेला नाहीच. ती अमेरिकन मूळ कंपनी युनियन कार्बाइड, तिच्यावर काय कारवाई झालेली नाही. तिचा भारतातला त्यावेळचा प्रमुख वॉरन अँडरसन हा तर निष्ठून गेला नाही, त्याला सरकारने मदत केली निष्ठून जायला, आणि उलट निष्ठून जाऊ दिलं नसतं तर लोकांनी त्याला मारलं असतं असं आपल्या सरकारचे तत्कालीन मंत्री म्हणाले. हे सगळं नंतर बाहेर आलेले. आणि आता त्या भोपाळच्या जवळ, आधी मूळ भोपाळमधला एक पत्रकार सतत सांगत होता की भोपाळ एका भयंकर संकटावर बसलेला आहे, वर ज्वालामुखीच्या तोंडावर. आणि त्या युनियन कार्बाइडच्या फॅक्टरीमध्ये सुरक्षिततेच्या योग्य दक्षता घेतल्या जात नाही आहेत. त्यातनं जर मिथेन गॅस गळणं चालू झालं तर भोपाळला त्रास आहे. ते झालं 3 आणि 4 डिसेंबरच्या रात्री. आणि उलट तो फॅक्टरीतनं निघालेला गॅस सगळा बरोबर भोपाळ शहरावरच उतरला. आणि लोकांना कळेना, पहाटेच्या सुमाराला जागे व्हायला लागले. ते कोण खोकत जागा होतोय, डोळे जळजळत आहेत, रक्ताच्या उलट्या होत आहेत, चक्कर येऊन पडत आहेत. 15,000 माणसं मेली. त्याच्या दसपट म्हणजे 1.5 लाख माणसांना आयुष्यासाठीची कुठली तरी कायमस्वरूपी इजा आणि अपंगत्व आलं. आणि आज एक पिढी संपली तरी बाधितांना अजूनपर्यंत न्याय पण मिळालेला नाही. त्यांना अजूनपर्यंत ते हे एक साधं भोपाळचं गॅस कांड. असं उद्या काही अणूचा अपघात झाला तर याला एक 100 किंवा 1000 गुणा एवढं प्रचंड असणार आहे. ही जशी मग जाग येत चालली माणसाला, तसं कळणं चालू झालं की बाबा अण्वस्त्र किंवा अणु ऊर्जा हा काय त्या देशाचा अंतर्गत सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही मध्ये येणारे कोण अशी भूमिका घेऊन चालणार नाहीये. यावर सगळ्या देशांनी एकत्र येऊन काहीतरी एक समान आचारसंहिता ठरवायला हवी, प्रोटोकॉल. ती अर्थातच दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच युनायटेड नेशन्सनी एक धोरण आखलेलं होतं. त्या धोरणाचं नाव ॲटम फॉर पीस, की जो अणुस्फोट विध्वंस पण करू शकतोय, पण जर माणसाकडे शील आणि चारित्र्य असेल तर त्या विध्वंसाच्या ऐवजी त्याच अणूचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करता येईल आणि माणसाला नीट दक्षता घेऊन पण अक्षय ऊर्जा देता येईल. ती ऊर्जा सगळ्या विकासाचा मूळ आधार आहे. म्हणून युनायटेड नेशन्सनी धोरण आखलं ॲटम फॉर पीस. तरी शस्त्रस्पर्धा जशी वाढत गेली मग देशादेशांमध्ये एकमत झालं. पुढाकार अर्थातच 5 कायमस्वरूपी सदस्य, त्यातल्याही 2 महासत्ता, ह्यांनी एकत्र येऊन ठरवलं की केवळ अणू या विषयावर एक आंतरराष्ट्रीय आचारसंहिता ठरवायला जरा एकत्र येऊयात. त्यातून 29 जुलै 1957ला इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA ची स्थापना झाली. तिचं मुख्यालय ठरलं व्हिएन्नाला. IAEA युनायटेड नेशन्सच्या अखत्यारीत नाही, स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे. तिचं एक बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आणि तिची एक आचारसंहिता आहे, पण तिची सक्रिय तिचं नातं युनायटेड नेशन्सचे. अवकाश हे विज्ञानाच्या प्रगतीनंतर अवकाशामध्ये माणूस जाऊ शकतो हे दिसणं चालू झालं. तिथे सुद्धा अमेरिका, सोव्हिएट, रशिया आणि यांनी एकत्र येऊन ठरवलं की अवकाशामध्ये शस्त्रस्पर्धा करायची नाही, की अवकाश हे शस्त्रमुक्त ठेवायचं, अवकाश हे अण्वस्त्रमुक्त ठेवायचं. असा आउटर स्पेस ट्रीटी करार आहे हा जगाने मान्य केलेला. तो 1971 साली झाला. मला तो वाचताना दिसतं की असा अंटार्क्टिका विषयीचा आहे. तो आपण पर्यावरण विषयात ऐकतो की अंटार्क्टिकावर कोणताही देश आपली मालकी नाही सांगू शकणार. अंटार्क्टिका हे सर्व विश्वाच्या मालकीचं आहे. म्हणून तिचं सूत्रसंचालन काय व्हायचं ते युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून होईल. असं माणसाने अवकाशाबद्दल सुद्धा ठरवलं. करत करत देश एकत्र यायला लागले की ते कुठेतरी जरा चाचण्या थांबवा बाबा. कारण मधल्या वर्षांमध्ये अण्वस्त्र स्पर्धेमध्ये अणु चाचण्या जमिनीवर चालू होत्या, भूगर्भात चालू होत्या, आकाशामध्ये घेणं चालू होतं. अवकाश नाही पण आकाशामध्ये आणि पाण्यामध्ये पण घेणं, म्हणजे जिथे घेता येणं शक्य अण्वस्त्र चाचणी तिथे घेणं चालू होतं. आता ती कितीही काळजीपूर्वक घेतली तरी तिथे किरणोत्सर्ग काही काळासाठी होणारच आहेत. तो परिसर कदाचित पुढल्या 1000भर वर्ष तो शेती किंवा सजीव सृष्टीला अनुकूल राहणार नाहीये.
आणि त्याच्या पहिल्या काही 11 वर्षांमध्ये तर तिथे गेला तर तिथली किरणोत्सारी प्रमाण तिथलं माणसाला घातक असणारच आहे. तर बाबा जरा अणु चाचण्याच कुठेतरी थांबवा याचा सुद्धा विचार चालू झाला. त्यामधून आकाराला आला आजपर्यंत महत्त्वाचा असलेला यार्डस्टिक आहे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, अण्वस्त्र प्रसार बंदीचाच करार जगाने मान्य केलेला. त्याची तारीख आहे 1 जुलै 1968. NPT. त्या NPT पण एकदम एका रात्रीत नाही आला. आधी ठरलं की समुद्रात घेऊ नका चाचणी. त्याचं नाव सी बेड ट्रीटी, की समुद्र स्तरावर समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या पृष्ठभागावर तळावर अणुचाचणी घेऊ नका, सी बेड ट्रीटी. मग थोडी आली पार्शल टेस्ट बॅन ट्रीटी असं त्याचं नाव आहे, की पार्शल एखाद्या देशाला जर अणुचाचणी घ्यायची असेल तर आधी नीट अहवाल दिला पाहिजे, व्यवस्था खुली ठेवली पाहिजे, आवश्यक ते सावधगिरीच्या सूचना राहिल्या पाहिजेत आणि मग तुम्ही काय ते तुमची पण ती त्याच्यावर अनेक तऱ्हांच्या बंद्या आहेत. अशी पार्शल टेस्ट बॅन करत 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 प्रगती अंतिमतः की आता हे जे अणुविज्ञान आहे हिच्या प्रसारालाच बंदी घाला म्हणून आहे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी. जसा न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी 68 साली आला तसंच अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने एकत्र येऊन अँटी बॅलिस्टिक मिसाईल असा पण करार एकमेकांमध्ये मान्य केला. म्हणजे आपल्या देशाच्या दिशेने येणारे मिसाईल आकाशातल्या आकाशात कसं उडवायचं. क्रमाक्रमाने पुढे या अँटी बॅलिस्टिक मिसाईलचंच रूपांतर एप्रिल 1987 मध्ये मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम, की हे धोका आहे. समजा एखाद्या देशाने अण्वस्त्र तयार केली पण त्यांच्याकडे डिलिव्हरी सिस्टीम नसेल, त्याकरताची विशेष विमानं आणि विमानांची गरज नाही आहे, विमानं पण आकाशात उडवता येणार आहेत, मिसाईल्सच पाठवा, त्याचा प्रचंड वेग. तर ही मिसाईल टेक्नॉलॉजीज नियंत्रित करा म्हणून आधी अँटी बॅलिस्टिक मिसाईल ट्रीटी आणि नंतर त्याचं रूपांतर MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. ज्या देशांकडे मिसाईलचं तंत्रज्ञान आहे आता त्यांनी त्यांच्यापुरतं ठेवायचं, इतरांना द्यायचं नाही. मिसाईलचं तंत्रज्ञान हा व्यापाराचा विषय बनवायचा नाही असं पण ठरलं. आधी होताना हा अँटी बॅलिस्टिक मिसाईल ट्रीटी झाला 26 मे 1972 आणि त्याची व्याप्ती क्रमाक्रमाने वाढवत अंतिमतः 1987 मध्ये मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम अस्तित्वात आली. जगातल्या अण्वस्त्र स्पर्धेमध्ये मुख्य स्पर्धा करणारे हे 2 देश अमेरिका आणि सोव्हिएट रशिया म्हणून त्यांच्या सर्वोच्च पातळीला ठरलं की जरा आपल्यात आपसामध्ये आपण काही समान संकेत ठरवूयात म्हणजे निदान चुकून झालेलं तरी युद्ध होणार नाही. त्याचं कारण ऑक्टोबर 1962 मध्ये एकेवेळी जग अणुयुद्धाच्या पासून काही सेकंदाच्या अंतरावर येऊन ठेपलेलं होतं. 1 जानेवारी 1959 या तारखेला अमेरिकेचं फ्लोरिडा राज्य त्याच्या अगदी जवळ शेजारी क्युबा देश, तिथे फिडेल कॅस्ट्रोची क्रांती झाली. त्याच्या आधीची राजवट अमेरिकेला अनुकूल होती आणि ते मनरो डॉक्ट्रिन आणि अमेरिकेचं जागतिक राजकारण यानुसार शेजारी अंगणामध्ये अमेरिका विरोधी शक्ती काय अमेरिकेला खपणार नाही. फिडेल कॅस्ट्रोची धोरणं काय अमेरिकेला अनुकूल नव्हती. तो विचारांनी समाजवादी साम्यवादी म्हणून अमेरिकेने कॅस्ट्रोची क्रांती चिरडायचा खूप प्रयत्न केला. फिडेल कॅस्ट्रोला मारून टाकण्याचे पण खूप प्रयत्न केले. ते कॅस्ट्रोनी पाहिलं आणि एक दिवशी जाहीर करून टाकलं की मी सोव्हिएट रशियाच्या गटातलाच सदस्य देश आहे आणि त्यांनी क्युबा खुला करून दिला. त्यावेळचा सोव्हिएट रशिया तिचा प्रमुख होता निकिता क्रुश्चेव. क्युबामध्ये मिसाईलचा तळ करा, अण्वस्त्रधारी मिसाईलच्या तळाला परवानगी दिली. ऑक्टोबर 1962 पर्यंत अन्यथा स्थिती ही होती की नेटो देशांमुळे अमेरिकेची अण्वस्त्र पश्चिम युरोपच्या रशियाच्या बाजूच्या सीमेवर तैनात होती आणि रशियाची सगळी मुख्य शहरं मॉस्को, लेनिनग्राड, स्टॅलिनग्राड ही अमेरिकेच्या म्हणजे नेटो देशांच्या अण्वस्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात होती. पण सोव्हिएट रशियाच्या अण्वस्त्रधारी मिसाईलच्या माऱ्याच्या टप्प्यात अमेरिकेचं एकही केस पण वाकडा होऊ शकत नव्हता, कारण दोन्ही बाजूला महासागर आणि मिसाईलच्या माऱ्याच्या टप्प्यात काहीच नाही. आता अचानक 62 साली
क्युबाला फिडेल कॅस्ट्रोच्या क्युबानी परवानगी दिली की इथे मिसाईलचा तळ करा. त्यानुसार 5 जहाजं भरून हार्डवेअर सगळं अण्वस्त्र आणि अण्वस्त्र घेऊन जाणारी मिसाईल अशी सोव्हिएट रशिया 5 जहाजं. हा महिना ऑक्टोबर आहे. त्यावेळी भारत पण संकटात होता, कारण 19 ऑक्टोबर 62 या तारखेला चीननी पण स्वारी केली आपल्यावर बूमला पार करून, आणि 3 दिवसामध्ये ते पार तावांगपर्यंत पोचले. मग महिनाभर थांबले. आपल्याला वाटलं युद्ध थांबलं. पुन्हा 19 नोव्हेंबरला त्यांनी चाल केली. ती सर कापत थेट तेजपूरपर्यंत आले. सगळा हिमालय संपलेला होता. चीनच्या ताब्यात गेले. तोच काळ अमेरिकेचे त्यावेळी राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी. केनेडीनी रशियाला सांगितलं की अटलांटिकमध्ये आम्ही एक समुद्रामध्ये रेष आखतो. तुमचं पहिलं जहाज जेव्हा ती रेष क्रॉस करेल, मी अमेरिकेची नेव्ही पण तैनात केली आहे आणि स्टँडिंग ऑर्डर आहे, त्याला म्हणतात फायर ॲट विल. फायर ॲट विल ती जर लाईन क्रॉस केली, फायरिंग चालू. सगळ्या जगाने जीव मुठीत धरलेला होता, कारण हे माहिती होतं की ज्या वेळेला पहिली अमेरिकेची गोळी असो किंवा तोफगोळा असो, टॉर्पेडो असो, सोव्हिएट रशियाच्या बोटीच्या दिशेने येणार, सोव्हिएट रशिया काय ऐकून घेणार नाही. युद्ध चालू झालं तर ते एस्केलेट वाढत वाढत जाणार. बघता बघता अणुयुद्ध झालं तर विश्व खतम. 19 ऑक्टोबर 1962 आणि ह्याचं नाव आहे क्युबन मिसाईल क्रायसिस. पण ती जी अटलांटिकमध्ये आखलेली रेषा आहे समुद्रामध्ये, तिच्या खरोखर काही मीटर अलीकडे असताना ख्रुश्चेवने आपल्या जहाजांना आदेश दिला, मागे वळा. आणि जगाने कसा बसा एक सुस्कारा सोडला की आत्ता तरी टळलं. पण आता टळलं म्हणजे कायमचं टळलेलं नाहीये. मग शास्त्रज्ञांनी जगातल्या एक असं घड्याळ केलं तयार, ते शिकागोत आहे. त्याचं नाव डूम्सडे क्लॉक. डूम्सडे क्लॉक. की जर अणुयुद्ध झालं आणि पडले अणुबॉम्ब, सगळं विश्व, डूम्सडे म्हणजे जगाच्या शेवटाचा दिवस, अंत होणार सगळ्या जगाचा, त्याला किती वेळ आहे? 12 म्हणजे 0 आवर. आणि तिथपासून ते ॲडजस्ट करतात. गेल्या सर्व वर्षानुवर्षांमध्ये 12ला 10 कमीच्या खाली जाता चालेल नाही. पार सोव्हिएट रशियाचं पुढे यथावकाश पतन झालं. काही काळासाठी वाटलं की अणुयुद्धाचा धोका कमी झालाय की काय, पण मग पुढे पाकिस्तान आहे, मग इराण आहे, आता उत्तर कोरिया आहे. तो तर सेबर रेटलिंग म्हणजे त्याची तलवारबाजी रोजच चालू असते की मी बॉम्ब टाकीनच. चित्रपट किंवा काही कादंबऱ्या, टॉम क्लॅन्सी हा अमेरिकन कादंबरीकार आहे, एलेक्स हेली नावाचा कादंबरीकार. टॉम क्लॅन्सीची एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स नावाची कादंबरी आहे, काल्पनिक आहे, जागतिक राजकारणावर आधारित, पण कादंबरीची सुरुवातच 2 घटनांनी घडते. आधी सांगतो की ही मूळ कादंबरी प्रकाशित झाली आहे 9/11च्या आधी, 11 सप्टेंबर 2001च्या आधी झाली आहे. पण टॉम क्लॅन्सीची कादंबरी चालूच होते. एका वेळी 2 घटना आहेत. टॉम क्लॅन्सीची कादंबरी ती म्हणजे काही दहशतवादी विमान ताब्यात घेतात, हायजॅक, आणि ते कॅपिटॉल हिल म्हणजे वॉशिंग्टन DC जिथे अमेरिकेच्या 2 सभागृह आहेत, सेनेट आणि हाऊस ऑफ, तिच्यावर ते विमान घालतात. आणि नॉर्थ कोरिया अण्वस्त्रधारी मिसाईल जपानवर टाकतं. हे एका वेळी 2 आणि महायुद्ध पेटतं पुढे. एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स. हा जो एलेक्स हेली म्हणून कादंबरीकार, त्याच्या त्या कादंबरीचं नावच थर्ड वर्ल्ड वॉर. आणि ती फिक्शन, काल्पनिक जरी असली तरी तिच्यात मांडलंय ते सगळं जगाच्या राजकारणावर आधारित ट्रॅजेक्टरी, म्हणजे ही दिशा कुठे जाऊ शकते आणि ते कशाने सुरू होईल. एलेक्स हेलीच्या कादंबरीतही 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात, उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी मिसाईल जपानवर टाकतं आणि बाकीचे जागतिक राजकारणाचे ताणेबाणे त्यातनं अणुयुद्ध भडकतं. आणि प्रत्येक देश एकमेकाच्यावर, आमच्यावर अणुबॉम्ब पडला आता आम्ही दुसरं काय ऐकत नाही, आम्ही अणुबॉम्ब टाकणारच, असंच सांगत राहतं. एलेक्स हेलीच्या कादंबरीत आपल्या देशावर अणुबॉम्ब पडला तरी सुद्धा आपले अणुबॉम्ब टाकायचा आदेश न देणारा एकच देश, तो म्हणजे भारत. तुमच्या टाळ्यांमध्ये पण भारतीय माणूसच व्यक्त झाला. कारण त्या कादंबरीत रंगवलेल्या चित्रात दिल्लीवरच अणुबॉम्ब आहे, तो पाकिस्तानातनं आलाय, पण आपला त्यावेळचा पंतप्रधान जो पूर्वीचा आर्मी ऑफिसर होता असं चित्र आहे.
तो खातरजमा करून घेऊ इच्छितो की हा अणुबॉम्ब पाकिस्तानच्या अधिकृत सरकारने टाकला का पाकिस्तानच्या सरकारच्या नियंत्रणात नसलेले तथाकथित नॉन स्टेट ॲक्टर यांनी टाकला. म्हणून हा आपला पंतप्रधान टायटॅनियमच्या शेल्टरमध्ये दिल्लीत खाली पोटामध्ये आहे, पण अजून युनायटेड नेशन्सशी कम्युनिकेशन करतोय की अहो जरा त्या पाकिस्तानला सांगा मी काय आदेश माझ्या अणुबॉम्बला देत नाहीये, पण तो आमच्यावर अणुबॉम्ब कोणी टाकला तो बघा, त्यातून तुम्ही टाळ्या वाजवल्या. ठीक आहे, मी मित्र हात जोडून सांगतो ही वेळ येऊ नये, पण भारतावर अणुबॉम्ब पडला तर जिथून अणुबॉम्ब आला ती जागा पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करायला पाहिजे. वाक्य सुखाचं नाही मला मान्य, झालेलं नकोय हे पण मान्य, पण जगाला पाकिस्तान सकट कळलेलं पाहिजे की भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नका. भारत कोणाच्या वाट्याला जाणार नाहीये, भारत अणुबॉम्ब टाकणार नाहीये. त्या आपल्या धोरणाचं नावच नो फर्स्ट यूज, हे जगाला दिलेला शब्द आहे. आपण जगाला दिलेला शब्द आहे नो फर्स्ट यूज, की आम्ही पहिल्यांदा टाकणार नाही. पण सेकंड स्ट्राईक म्हणजे जर आमच्या वाट्याला कोणी गेला त्याला माहिती पाहिजे की तुला पृथ्वीच्या पाठीवरनं खतम करणार होता मी, तेव्हा बेटा बच के रहना, की तू भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा विचार सुद्धा करू नकोस. हे भारताचं शास्त्रशुद्ध धोरण. आणि सेकंड स्ट्राईक केपेबिलिटीज किती पाहिजे क्षमता भारताकडे, तर आपला कोण शत्रू पाकिस्तान किंवा चीन किंवा त्या पाकिस्तानला पाठीशी घालणारा चीन. त्यांना नीट माहिती पाहिजे की तुम्ही जाल भारताच्या वाट्याला पहिल्या स्ट्राईकमधनं टिकून सुद्धा टिकून, की पहिला भारतावर येणार अणुबॉम्ब तरी सुद्धा त्यातनं टिकून सेकंड स्ट्राईक हे म्हणजे ती क्षमता सांभाळावी लागेल, तिला वैज्ञानिक उपाय आहेत. आणि आम्ही तुम्हाला दुसरा स्ट्राईक, त्याला मिलिटरी सायन्सच्या भाषेतला शब्द आहे अनॲक्सेप्टेबल डॅमेज. म्हणजे शत्रूला माहिती पाहिजे की तू जर जाशील वाट्याला भारताच्या तर तुझी पण तबाही एवढी भयंकर करून ठेवू की तू भारतावर अणुबॉम्ब टाकून कुठं विजयापर्यंत तू जाऊच शकणार नाही. कुठल्या विजयाबद्दल बोलतोयस, सगळेच उद्ध्वस्त होणार आहेत. पण ॲलेक्स हेलीच्या कादंबरीत तरी त्यांनी मांडलं की फक्त भारताचा पंतप्रधान हा नीट जागतिक राजकारणाची सूत्र हलवून सांगतो की हे जरा शोधा तरच मी सांगेन अणुबॉम्ब कोणावर टाका. मला कळू शकतं हे सांगतो मी, माझ्यातला नुसता माणूस नाही, भारतीय माणूस, की तुम्ही पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्ही टाळ्या वाजवल्या, मला समजू शकतं. मी म्हणतोय माणूस म्हणून सुद्धा मला माझी इच्छा आहे कुठेही पडू नये. 6 आणि 9 ऑगस्टला पडलेला शेवटचा अणुबॉम्ब ठरावा, पडू नये. त्यांनी रंगवलेल्या मग कादंबरीत आहे की अशा भयंकर अणुयुद्धाच्या नंतर आता जगाची जी पुनर्रचना, जे काही जग शिल्लक आहे त्याला, तर मग त्यावेळचे जगाचे नेते म्हणतात की स्टेट्समन प्रमाणे वागलेला एकच नेता आहे, तो हा भारताचा पंतप्रधान. त्याचं कादंबरीतलं नाव वसंत आहे, आर्मी ऑफिसर वसंत. तर जरा ह्याच्या पुढच्या जगाची रचना आपण त्या वसंतला विचारून करू. आता ते रचना करायला कोणतं जग शिल्लक आहे ते त्या ॲलेक्स हेलीलाच आपण विचारलं पाहिजे. पण ह्या संपूर्ण विध्वंसाच्या जाणीवेमधूनच क्रमाक्रमाने मग NPT आकाराला आला. भारताने त्या NPT बाबत भूमिका घेतली की आमचं मुख्य धोरण आहे अण्वस्त्र मुक्त जग. त्या भारताच्या धोरणामध्ये सातत्य तेव्हापासून आजपर्यंत आहे. कुठलंही सरकार सत्तेत असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्या पक्षाची विचारधारा कोणती असो, आणि सरकार एका पक्षाचं असो किंवा आघाडी सरकार असो, अणुविषयक ह्या भारताच्या जागतिक धोरणामध्ये विलक्षण सातत्य आहे की आम्ही अणु ऊर्जेचा शांततेसाठीच वापर करू. ती मात्र आम्हाला आवश्यकता आहे. आमच्यावर संकट आहे म्हणून आमचा जगाला शब्द आहे नो फर्स्ट यूज, पण सेकंड स्ट्राईक आम्ही उलटा फटका ठेवून देऊ एवढ्या आम्ही तयारीमध्ये राहू. आम्हाला काही जिंकण्यासाठी अण्वस्त्र नको आहेत, पण आमच्या वाट्याला जाणाऱ्या शत्रूला हा मेसेज पाहिजे की तू भारताच्या वाट्याला जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस एवढ्याच करता. पण आमचं स्वप्न आहे अण्वस्त्र मुक्त जग पाहिजे. पण NPT एकांगी आहे. तो फक्त ज्यांच्याकडे आता अणुविद्या नाही त्यांना मात्र ती मिळू नये. पण ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांची अण्वस्त्र आहेत त्यांचं काय, त्यांनी ती कमी करण्याचं काय, याबद्दल तो काही बोलत नाही. आणि मग ज्यांना आता अणुविद्या ऊर्जेसाठी हवी आहे तर परवानगी आहे, पण मग तुमचे सगळे अणुप्रस्थापना, आस्थापना, न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली राहतील, तुमचा कारभार खुला पाहिजे. भारताचं म्हणणं आहे मान्य आहे
पण मग जर तुमचा क्लब 6 देश अणुविद्या असले, न्यूक्लिअर वेपन स्टेट असं त्याला अधिकृत नाव आहे, NWS असा दर्जा NPT ठरलं की 6 देशांना NWS न्यूक्लिअर वेपन स्टेट असा दर्जा आहे. मग ज्यांना NWS आहे त्यांच्या अणु आस्थापनेच्या आंतरराष्ट्रीय देखरेखीचं काय, त्यावर NPT काही बोलत नाही. म्हणजे थोडक्यात ही भूमिका काय आली की आता बसमध्ये आम्ही बसलो, आता तुम्ही नाही यायचं, आणि ज्यांना कोणाला यायचं असेल तर आम्ही तुमचं सगळं आधी बॉडी सर्च घेणार, मग पायरीवर उभं राहायला आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. भारत म्हणला लेव्हल फील्ड पाहिजे, तुम्ही नियम एक समान तो सगळ्यांना लागू करा. मला वाटतं की भारताच्या या भूमिकेमध्ये खोट आपले कोण शत्रू पण काढू नाहीत शकणार. पण भारताने NPTवर सही केली नाही म्हणून पाकिस्तानने पण नाही केली, कारण पाकिस्तानला एकही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाहीच ना. त्यामुळे भारत काय करतंय त्याच्या करेक्ट उलटा करायचा तेवढाच. त्यामुळे भारताने नाही ना सही केली, आम्ही पण नाही सही करणार असं. त्यामुळे पाकिस्तानने NPTवर सही केलेली नाही, उत्तर कोरियाने सही केलेली नाही, इस्रायलने सही केलेली नाही, इराणनी केली होती. इराणनी स्वतःचा आण्विक कार्यक्रम चालू केला, त्या कार्यक्रमाची दिशा इराणला पण अण्वस्त्र पाहिजे हे दिसणं चालू झालं, म्हणून जगाचा दबाव चालू झाला. इराण NPTतून बाहेरच पडला. अशी व्यवस्था आहे NPTमध्ये की मग आम्ही NPT सोडूनच देतो, असा इराण बाहेरच पडला. ते होण्याच्या वर्षांमध्ये हे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यासुद्धा आपसात काही चर्चा होऊन एकमेकात ठरणं चालू होतं. तर त्या चर्चेचा पहिला टप्पा त्यांनी त्याला नाव दिलं सॉल्ट, SALT सॉल्ट. त्याचे 2 प्रकार आहेत. सॉल्ट 1 प्रकार म्हणजे कालावधीनुसार, सॉल्ट 1 आणि सॉल्ट 2. ही पहिली चर्चा 1969 मध्ये त्यावेळचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि त्यावेळच्या सोव्हिएट रशियाचा प्रमुख ब्रेझनेव, लिओनिद ब्रेझनेव यांच्यात हेल्सिंकी, फिनलंडची राजधानी हेल्सिंकी इथे चर्चा झाल्या. SALTचा अर्थ आहे स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन्स ट्रीटी. तर स्ट्रॅटेजिक आर्म्स म्हणजे हे सगळे अण्वस्त्र, ती जरा मर्यादित करू, हे ह्या 2 मुख्य देशांनी आपसामध्ये मान्य केलं. त्याची एक पहिली फेरी म्हणून त्याला सॉल्ट 1 नाव आहे. आणखी काही काळाच्या नंतर त्याची दुसरी ठरली म्हणून त्याला सॉल्ट 2 असं नाव आहे. मग ह्या 2 देशांना आणि महासत्तांना वाटलं की नुसतंच आपण ही अण्वस्त्र मर्यादित करू याची भाषा नको बोलाल, आपण पण एकमेकाच्या मान्यतेने कमी कमी करू. म्हणून चर्चेच्या पुढच्या फेरीला नाव आहे स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी, स्टार्ट असं त्याचं नाव आहे, START स्टार्ट, स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी. त्याचे पण 2 फेऱ्या आहेत. ही पहिल्यांदा जुलै 1991 मध्ये चालू झालं. तेवढ्यात सोव्हिएट रशियाच कोलमडला. पण त्याच्यानंतरचा जो रशिया आणि मग ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडिपेंडंट स्टेट CIS असं रशियाच्या नेतृत्वाखाली पूर्वीच्या सोव्हिएट रशियातले 10 देश एकत्र आले. त्यांच्याशी पुढे 1993 मध्ये चर्चा झाल्या. उदाहरणार्थ युक्रेन झालं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र, पण त्या युक्रेनमध्ये अण्वस्त्र होती पूर्वीच्या USSRची. त्याला युक्रेननी आणि सोव्हिएट म्हणजे आता रशियाशी चर्चा करून मान्यता दिली की ही सगळी अण्वस्त्र संपवा, तिची जी तांत्रिक क्षमता आहे ती खतम करा. युक्रेनमध्ये त्यावेळेला समृद्ध युरेनियम, एनरिच्ड युरेनियम की ज्यातून अण्वस्त्र तयार करता येतात ती सुद्धा होती. युक्रेनने त्याला मान्यता दिली की ही आंतरराष्ट्रीय ताब्यात घ्या, हिच्यावर आंतरराष्ट्रीय देखरेख राहू दे. ते करण्याच्या प्रोसेसमध्ये मात्र 150 टन समृद्ध युरेनियम गायब आहे.